हॅलो एव्हरीवन. तर येस्टरडेला मेन्शुरेशनवरील मी काही एक्झाम्पल घेतले होते. ओके, बँकिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. 1 मार्कला कंपल्सरी हा क्वेश्चन येतो. ओके, सो मी हा मॉकमधून क्वेश्चन घेतला आहे, त्यातून चूज केला आहे. ओके, 1 मार्क्सला कंपल्सरी आहे. तर क्वेश्चन बघा. द लेंथ ऑफ रेक्टँगल इज ट्वाइस इट्स ब्रेड्थ इफ द length of a rectangle is decreased by 5 centimeter and breadth of rectangle is increased by 5 centimeter. The area increased by 200 centimeter square. Then find initial length of the rectangle. ओके, आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेंथ गिवन काय दिलं आहे, लेंथ ही ट्वाइस आहे ब्रीडच्या. सो ब्रीड आपण इथं एक सपोज केली. ओके, सो लेंथ ट्वाइस आहे म्हणजे 2x आली. ओके, आणि एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. लेंथ म्हणजे 2x, ब्रेड्थ म्हणजे x. 2x मल्टिप्लाइड बाय x, 2x स्क्वेअर. ओके, सो आपल्याला कंडिशन दिली आहे, न्यू एरिया ऑफ रेक्टँगल मायनस इनिशियल एरिया विच इज इक्वल्स टू 200. न्यू एरिया काय तयार होईल, लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. ओके, लेंथ काय केली, 5ने कमी केली आणि ब्रेड्थ 5ने वाढवली, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ झालं. मायनस इनिशियल एरिया आपण फाइंड आउट केला 2x स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 200. ओके, सो इथे ओनली ही कंडिशन लक्षात ठेवा. लेंथ काय केली, 5ने मायनस केली आणि ब्रेड्थ काय केली, 5ने प्लस केली. सो ही कंडिशन आली. ओके, जर मल्टिप्लिकेशन केलं दोघांचं तर 2x स्क्वेअर प्लस 10x मायनस 5x मायनस 25 मायनस 2x स्क्वेअर ॲज इट इज विच इज इक्वल्स टू 200. ओके, सो हे प्लस 2x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर कॅन्सल झालं. 10मधून 5 गेलं, 5x उरलं. हे 25 इकडे राईटला गेले, 225 झाले. एक्सने डिवाईड केलं 5ने डिवाईड केलं. ओके, सो 5x इज इक्वल टू 225 आलं. सो 225ला 5ने डिवाईड केलं तर x इज इक्वल टू 45 झालं. ओके, सो इनिशियल लेंथ ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायची होती आपल्याला. सो इनिशियल लेंथ किती होती, 2x होती. x किती आहे, 45 आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 45 किती झालं, 90 आलं, 90 सेंटीमीटर. सो लेंथ किती आली, 90 सेंटीमीटर आलं. तर यात ओनली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, तो फॉर्म्युला आणि या कंडिशन लक्षात ठेवा, कंडिशन समजून घ्या. ओके.